नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत असतात. तर घरी कोणीच नसल्यामुळे सायलीला आणि अर्जुनलाही घरामध्ये करमत नसतं. ते दोघे गप्पा मारत बसलेले असतात. तर सायली सांगत असते की असं कधीच झालं नाही हो ना, की घरामध्ये कोणीच नाही आहे म्हणून. घरामध्ये नेहमीच कोणी ना कोणी असतं व घर कसं सगळं नेहमी गजबजलेलं असतं. पण आज मात्र असे अचानक कसं काय सर्वच जण बाहेर गेले बरं? सर्वांनी असा अचानक कसा प्लॅन केला असेल बाहेर जाण्याचा? मग अर्जुनही तेच बोलत असतो की हो ना, अस्मिताही सतत हसत असते. ते विमलताई नेहमी बोलत असतात की लहान तोंडी मोठा घास घेते हं, आणि असं बोलून जे बोलायचं आहे सगळं बोलून टाकत असतात. आणि मम्मा आणि डॅडचे ते छोटे छोटे भांडणं वगैरे मी सुद्धा सर्व काही मिस करतोय. आणि मलाही कळत नाही आहे की ते आज असे अचानक प्लॅन करून कसे काय बाहेर गेले म्हणून. आता हे दोघेही विचार करत असतात. तेव्हा अर्जुन बोलतो की मला तर असं वाटतंय की हे सगळेजण मुद्दाम बाहेर गेले आहेत म्हणून, म्हणजे आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणूनच हे प्लॅन करून बाहेर गेले आहेत, की जेणेकरून आपल्याला सोबत वेळ मिळावा आणि आपण दोघेच घरी राहावं म्हणून. तेव्हा बोलतो की हो ना, आणि एकदा आठवतंय का की प्रियाने प्लॅन केला होता आणि तेव्हाही आपण दोघेच घरी होतो म्हणून. तेव्हा सायली बोलते की हो ना, पण तिचा हेतू मात्र वाईट होता. पण यांचा हेतू चांगला आहे आणि चांगल्या हेतूने हे सर्वजण आपल्याला घरी ठेवून बाहेर गेले आहेत म्हणून. तर सायली बोलते की आता त्यांनी ठरवलंच आहे, तर मग आपण या स्पेशल वेळेचा काहीतरी स्पेशल करूयात म्हणून. तर अर्जुनला एक आयडिया सुचते व तो बोलतो की हो, काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे. आणि तेवढ्यातच तन्वी तेथे पोहोचलेली असते. इकडे तिकडे पाहत कोणी आपल्याला पाहत नाही आहे ना, हे पाहत पाहत ती घाबरत घाबरतच घराकडे येते. आता अर्जुन सायलीला सांगतो की बघ, तुला गाणं छान गाता येतं की नाही? मग आज आपण उलट करूयात. मी गाणं बोलेल आणि मला बासुरी छान वाजवता येते की नाही? मग तू मला बासरी वाजवून दाखवायची. आता असं हे दोघांचं सुरू असतं. आणि आता सायली गाणं म्हणायला सुरुवात करते अर्जुनने सांगितल्याप्रमाणे. तर सायलीचा आवाज फारच गोड असतो व खूप तालासुरात ती गाणं म्हणत असते. हे पाहून अर्जुन तर एकदम मंत्रमुग्धच होऊन गेलेला असतो. सायली मात्र ते गाणं पूर्णपणे एन्जॉय करत असते. ती त्या गाण्यामध्ये एकदम गुंग होऊन गेलेली असते. तर तिचं गाणं ऐकून अर्जुनही खूप खुश झालेला असतो. तोही एकदम मन लावून सायलीचं गाणं ऐकत असतो व तिच्या गाण्याची प्रशंसासुद्धा करत असतो. आता मात्र सायली अर्जुनला सांगते की चला, आता मी जे गाणं बोलले आहे ना, तेच गाणं तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे म्हणून. पण अर्जुनला मात्र काही गाणं म्हणता येत नसतं. तर इकडे तन्वी जी असते ती घरात शिरण्याचा प्रयत्न करत असते. ती दार लोटून पाहते तर तिला घरात अर्जुन आणि सायली दोघेही दिसतात. आता मात्र ती घाबरते. तर अर्जुन जो असतो तो आता सायलीने सांगितल्याप्रमाणे गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला काही ते जमत नसतं. तर आता ही तन्वी विचार करत असते, म्हणजे नागोबाने मला मुद्दाम खोटं सांगितलं तर, की घरात कोणी नाही आहे म्हणून, आणि आता जर मी पकडली वगैरे गेली तर. सायली अर्जुनला गाणं शिकवत असते की असं गाणं म्हणायचं म्हणून. पण अर्जुन सूर लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र काही ते जमत नसतं. आणि त्याची अशी फजिती पाहून सायलीला मात्र खूप हसू येत असतं. तर सायलीने सांगितल्याप्रमाणे अर्जुन मात्र सूर लावून पाहतो व बोलतो की हो, जमतंय जमतंय हां, आता मला गाण्याचे शब्द सांग बरं काय होते, म्हणजे मी तसा प्रयत्न करतो. तर सायली त्याला गाणं सांगते, म्हणजे शिकवत असते, आणि हा म्हणून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला काही सूर लावायला वगैरे जमत नसतं आणि त्याची अशी फजिती पाहून सायली खूपच हसत असते. तर आता इकडे तन्वी विचार करत असते की हे दोघेही आता घरातच आहे, आता घरात कसं शिरणार म्हणून, आणि कसं ते गाठोडं घेऊन बाहेर जाणार म्हणून. मला मुद्दामच यांच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी नागोबाने खोटं काहीतरी सांगितलं आहे, असा ती विचार करत असते. तर आता अर्जुन इकडे गाणं बोलतच असतो, पण त्याला काही मात्र ते जमतच नसतं. तो मध्येच गाण्याचे शब्द विसरत असतो, मध्येच त्याचा सूर ताळ वगैरे काही मिळत नसतं, आणि हे पाहून सायली हसत असते. तर त्यानंतर आता अर्जुनची वेळ असते आणि अर्जुन आता सायलीसाठी बासुरी वाजवून दाखवणार असतो. तर
ही तन्वी जी असते ती आता विचार करते की जाऊ देत, ह्या दोघांचं तसंही आपल्याकडे लक्ष नाही आहे, इकडे कोण आलंय कोण नाही म्हणून. या दोघांना मात्र त्यांचा खेळ खेळू देत आणि तोपर्यंत मी पटकन जाते आणि ते गाठोडं घेऊन इथून सटकते. त्यांनी पाहण्याआधीच मला इथून निघायला हवंय, असं बोलून ती लपत-छपतच तिच्या खोलीकडे जायला निघते. तर आता अर्जुन जो असतो तो सायलीला बासरी वाजवून दाखवत असतो. तर अर्जुन खरंच खूप सुरेख बासरी वाजवत असतो आणि त्याला पाहून सायलीसुद्धा एकदम भारावून गेलेली असते. तीसुद्धा त्या बासरीच्या सुरांमध्ये वाहून गेलेली असते. आता मात्र सायलीची वेळ असते आणि अर्जुन जो असतो तो सायलीला मदत करत असतो, तिला शिकवत असतो की बासरी कशी वाजवायची म्हणून. पण नंतर त्याच्या लक्षात येतं की सायलीला तर बासरी वाजवता येते आहे म्हणून, आणि सायलीसुद्धा त्याच्यापेक्षाही छान, खूप छान बासरी वाजवते. तीही अगदी बासरी वाजवण्यामध्ये तल्लीन होऊन गेलेली असते. तर अर्जुन तिला विचारतो की तू तर मला सांगितलंच नाहीस की तू इतकी छान बासरी वाजवतेस म्हणून, कोणी शिकवलं तुला बासरी वाजवायला? आता सायली जी असते ती अर्जुनला सांगत असते की मधुभाऊंनी शिकवलं मला. आम्ही जेव्हा आश्रमात होतो ना तेव्हा मी गाणं गायचे आणि मधुभाऊ दर रविवारी बासुरी वाजवायचे. कुसुमताईचं लक्षही किचनमधनं आमच्याकडेच असायचं आणि प्रिया डान्स करायची. पण नंतर प्रियाने आमच्यामध्ये येणं बंद केलं आणि नंतर परत ह्या गोष्टी कधी जुळूनच आल्या नाहीत म्हणून ती मधुभाऊंना खूप मिस करत असते. तर प्रिया इकडे लपत-छपतच तिच्या खोलीकडे येत असते, कारण तिने सायलीचं गाठोडं जे लपवलेलं असतं तिच्या रूममध्ये तिला ते घेऊन जायचं असतं म्हणून. तर हा नागराज आता महिपतला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याला सांगत असतो की त्या प्रियाला आता घरात घेतलं आहे म्हणून, आणि ती तर आता माझ्या डोक्यावरच येऊन बसली आहे. तिथे एकदम डोक्यावर नाचकाम करतीये ती. हिचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवाय, नाहीतर आपल्या दोघांचं काही एक खरं नाही आहे. तर महिपत त्याला सांगत असतो की हो होणार, तिचा बंदोबस्त लवकरच होणार. तिचे खरे आईवडील जे आहेत ते आता लवकरात लवकर सापडणार आहेत म्हणून, त्यामुळे तिचा पत्ता लवकरच कट होईल. तर आता हा नागराज विचार करत असतो की अरे पण हे सगळं कसं होणार आहे? त्या एका गुन्ह्याच्या तक्रारीवरून कसं शोधणार आहे आपण तिच्या आईवडिलांना म्हणून. त्यावर महिपतने काहीतरी प्लॅन केलेला असतो व तो नागराजला सांगत असतो की आपण नक्कीच तिच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचणार आहोत, तू काळजी करू नकोस म्हणून. तर इकडे अर्जुन जो असतो तो आता सायलीला विचारतो की तू मधुभाऊंना मिस करत आहेस ना? अगं खूप दिवसांपासून मला तुला एक गोष्ट सांगायची होती, पण ती सांगायची राहून गेली. आणि तो सांगतो की मधुभाऊ जेव्हा थोडंसं काही बोलत होते कोमात जाण्यापूर्वी, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलेलं असतं की सायलीचे आईवडील जे आहेत ते अजूनसुद्धा जिवंत आहेत म्हणून. आता हे ऐकल्यानंतर सायली खूप भारावून गेलेली असते व खरं तर तिचे आईवडील जिवंत आहेत हे ऐकून तिलाही आनंदच झालेला असतो. तर इकडे तन्वी आता तिच्या खोलीपर्यंत पोहोचलेली असते आणि ती इकडे तिकडे ते गाठोडं शोधत असते. तर तिने ती चावी जी बेडखाली लपवून ठेवलेली असते ती घेते व ते ड्रॉवर उघडून ती गाठोडं पाहते. तर तिथे मात्र ते गाठोडं नसतं. आता मात्र ही तन्वी फारच बेचैन होते की इथे नाही आहे, मग ते गेलं कुठे, की मीच चुकून कुठे दुसरीकडे ठेवलं आहे म्हणून. आणि ती आता घरभर सगळीकडे शोधाशोध करत असते. तर सायलीचे आईवडील जिवंत आहेत हे ऐकून सायली तर फारच आनंदून गेलेली असते. तेव्हा अर्जुन तिला सांगतो हो ना, म्हणजे बघ, आणि म्हणूनच मी त्यासाठी तुझ्या आईवडिलांना शोधण्याचा अजूनसुद्धा प्रयत्न करतो आहे म्हणून. आणि जेव्हा कधी तुझे आईवडील आपल्याला सापडतील, आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे आपल्याला की मधुभाऊंना या अवस्थेमध्ये सुद्धा सर्व काही ऐकू येतं आहे, सर्व काही आजूबाजूला काय घडतं आहे ते कळतं आहे. आणि तुझे आईवडील जेव्हा मधुभाऊंकडे येतील आणि त्यांचे आभार मानतील की तुम्ही आमच्या मुलीला इतकं छान सुंदर आयुष्य दिलेलं आहे म्हणून, तेव्हा मधुभाऊंना सुद्धा किती छान वाटेल आणि कदाचित ते लवकर कोमातून बाहेर येतील म्हणून. तर इकडे तन्वीची शोधाशोध मात्र सुरूच असते, मात्र तिला काही ते गाठोडं सापडत नसतं. आता अर्जुनचं हे सर्व बोलणं ऐकून सायलीलाही ते पटतं व सायलीलाही आता हेच वाटत असतं की
आणि ते लवकरात लवकर सायलीच्या आईवडिलांचा शोध लागावा व सायली त्यांना भेटावी म्हणून. तर अर्जुन तिला समजावत असतो की हो, आणि तुझे आईवडील जिवंत आहेत याचा अर्थ आपण नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू आणि मधुभाऊंनासुद्धा आनंदच होईल तुझे आईवडील जेव्हा सापडतील तेव्हा. आणि मधुभाऊंची सुद्धा हीच इच्छा होती, म्हणूनच त्यांनी अशा अवस्थेमध्ये सुद्धा मला ही गोष्ट सांगितली म्हणून. आणि आता मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेणार आहे, तर यामध्ये तू मला साथ देशील ना, असं बोलून तो हात समोर करतो व सायलीला विचारतो की देशील ना तू माझी साथ तुझ्या आईवडिलांना शोधण्यासाठी. तर आता सायली ही फार भारावून गेलेली असते व तीही अर्जुनला हो बोलते. तर तन्वीची मात्र इकडे शोधाशोध सुरूच असते गाठोड्यासाठी. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीच अर्जुनला सांगते की सायलीचं गाठोडं कसं शोधायचं म्हणून. आणि अर्जुनलाही ते पटतं व त्या प्लॅननुसार ते दोघे जे असतात ते तन्वीला कॉल करतात. आणि अर्जुन तिला बोलतो की मला आता कळालेलं आहे की तो सायलीचं गाठोडं कुठं लपवून ठेवलेलं आहे म्हणून. आता मात्र हे ऐकल्यानंतर तन्वी फारच घाबरून जाते व बोलते लवकरात लवकर तन्वी सायलीचं गाठोडं शोधलं पाहिजे आणि माझं गाठोडंसुद्धा महिपतच्या घरातनं गायब केलं पाहिजे. आणि याच घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती घरभर मात्र तिचं गाठोडं शोधत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.